मी सुशांत कोल्हापूर सिरीज मधील अजून एका व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे। कोल्हापूरची मरीन चौपाटी म्हणजेच रंकाळा तलाव कोल्हापूरमधील पर्यटनाचा असा केंद्रबिंदू ज्याच्याशिवाय कोल्हापूरची भटकंती पूर्णच नाही होऊ शकत। तर मग चला माझ्यासोबत रंकाळ्याची सैर करायला। आणि हो, सोबत मी येथील माझ्या बालपणीच्या आठवणीही सांगणार आहे। तर राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत आणि पहा कोल्हापूरचा अतिसुंदर खजिना। महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिणेला कोल्हापूरचा शहरी भाग जिथे संपतो तिथे हा सुंदर जलाशय तुमच्या स्वागताला उभा असतो। माझ्या लहानपणी मला आठवतंय, रंकाळ्यावर गर्दी असली तरी ती कोल्हापूरकरांचीच असायची। आता चित्र पालटलंय, पर्यटकांचे लोंडेच्या लोंडे इथे तुम्हाला चालताना दिसतील। गल टाकून मासे पकडणारे इथे नेहमी दिसतात। लहानपणी ही मच्छीमारी पाहण्यात मला भारी मजा यायची। ही करमणूक प्रत्येक वेळी इथे मला मिळत असते। मामा दाखवा इथे जरा, असं दाखवा ना। ओके, ठीक आहे। तलावाच्या पूर्वेला पाण्याच्या डोहात मंडपवजा दिसणारी ही वास्तू म्हणजे संध्यामठ। रंकाळ्याच्या सुंदर कोंदण त्यामुळे कित्येक चित्रकारांचं आवडीचं ठिकाण। नावातच संध्या असल्याने साहजिकच सूर्यास्त पाहावा तो इथूनच। आत्या इथे कधी कधी कपडे धुवायला घेऊन यायची। पाण्याला घाबरत रडत माझी पण बुश्शा इथेच व्हायची। संध्यामठच्या अगदी समोर माझी बालवाडी होती। आम्ही राहायचो तेथून जवळच हे मैदान होतं, त्यामुळे हे माझं होम ग्राउंड आहे असं म्हणायला हरकत नाही। इथे जवळ पद्माराजे गार्डनही आहे। कित्येक वेळा स्कूल क्लास बंक करून मी या गार्डन मध्येच येऊन लपायचो। इथून पुढच्या गल्लीत थोडंसं आत शिरल्यावर हे नंदीचं मंदिर पाहायला मिळतं। या मंदिराची खासियत ही की इथे शंकराच्या जागेवर नंदी आणि नंदीच्या जागेवर शंकर आहे। म्हणजे गर्भगृहात नंदी आणि शंकराची पिंड बाहेर आहे। नंदीची मूर्ती जवळपास 6 फूट उंच आहे आणि म्हटलं जाते की वर्षांनी मूर्ती तांदळाच्या आकाराने उंच आणि लांब होते। अशी वाढत वाढत जेव्हा ती मूर्ती तलावाच्या पाण्याला स्पर्श करेल तेव्हा प्रलय येऊन जीवन नष्ट होईल। अंधश्रद्धेचा कहर असला तरी ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात आपण सापडत चाललोय हेही तेवढंच खरं। रंकाळ्यावर ठिकठिकाणी तुम्हाला खाऊंची स्टॉल्स पाहायला मिळतील। खवयांसाठी स्वर्गच आहे। चाट, पावभाजी आणि अप्रतिम कोल्हापुरी भेळीची चव इथे चाखायला विसरू नका। कोल्हापूरचा प्राचीन इतिहास पाहिला तर येथे स्वतंत्र 6 खेड्यांपैकी रंकाळा हे एक खेड होतं। पुढे इथे दगडाची खाण खोदली गेली। येथील दगड वापरूनच राजा गंडरादित्याने 350च्या वर मंदिरांची निर्मिती केली होती। महालक्ष्मी मंदिरासाठी याच खाणीतून दगड मिळवला गेला। 9व्या शतकातल्या भूकंपानंतर भूगर्भात काही असा बदल झाला की ही खाण एक तलावामध्ये अवतीर्ण झाली। तर पुराणानुसार शंकराचा अवतार काळभैरव हे शेषाची कन्या जोगूबाई हिच्याशी विवाह करण्यासाठी पाताळात जात होते। पाताळात जाण्याचा रस्ता हा फक्त कोल्हापूरच्या अंबाबाईला माहित होता। काळभैरव अंबाबाईला भेटावयास गेले। देवीने त्याला घोडा आणून रिंगणात डाव करण्यास सांगितले। घोड्याच्या टापांनी तिथे भला मोठा खड्डा तयार झाला। या खड्ड्यातूनच काळभैरव पाताळात जाऊन विवाह करून परत आले। परत कोणी पाताळात जाऊ नये म्हणून काळभैरवाने तो रस्ता बुजवून टाकला। कालांतराने त्यात पाणी साचून त्याचे तळे निर्माण झाले। या तलावाजवळ रंकभैरवाचे मंदिर आहे। त्याच्या नावावरूनच या तलावाचे नाव रंकाळा पडले। ही बच्चे कंपनीसाठीची खास जागा। आत्या पहाटे पहाटे मला मॉर्निंग वॉक साठी सोबत घेऊन जायची। पुढे ती शालिनी पॅलेस पर्यंत जाऊन परतायची आणि तोपर्यंत मी येथील झोपाळ्यांवर झुलत राहायचो। या तलावाला सुंदर रोपडे दिले ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी। तलावाचा बहुतांश भाग त्यांनी दगडी कठड्याने बांधून घेतला। या कठड्यावरून असे हाताचे घोडे पळवणे हा माझा आवडता खेळ।
तलाव परिसर मोठा असल्याने चालता चालता थकला तर असे पॉवर हाऊस तुम्हाला रिजनरेट करत राहतील. तलाव किनाऱ्यावर उंचच्या उंच नारळी माडांची रांग इथे दिसेल. कित्येक चित्रपट मालिकांचं चित्रीकरण इथे झालेलं आहे. कोल्हापूर ही चित्रपट सृष्टीची जननी होती आणि रंकाळा परिसर हे त्या कलेचं मातृत्व होतं. रंकाळ्याची शान म्हणजे हा शालिनी पॅलेस. 1987 मध्ये या राजवाड्याला एका 3 स्टार हॉटेलचे रूप दिले गेले, पण आर्थिक तोट्यामुळे 2014 पासून तो महानगरपालिकेच्या स्वाधीन आहे. लहानपणापासून माझी सुप्त इच्छा आहे की हा राजवाडा मला विकत घ्यायचा आहे. कधी काळी तलावात नौकानयनाचा हक्क फक्त राजघराण्याला होता. आज तुम्हीही खुशाल बोटिंगचा आनंद घेऊ शकता. शालिनी पॅलेस नंतर पुढे अंबाई टँक पासून पुढील भाग माझं प्राथमिक शिक्षण चालू होतं तोपर्यंत अगदी निर्जन असायचा, पण पुढे तलावाचा हा भागही विकसित केला गेला. गर्द वनराई मधील शांतता इथे मनाला स्थिर करून जातो. हा भाग कित्येक दुर्मिळ पक्ष्यांचं घर आहे. तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर तुम्ही इथे जरूर यायला हवं. वाढतं शहरीकरण इथेही येऊन पोहोचलंच आहे. रिअल इस्टेटला इथे आज अव्वाचे सव्वा भाव आहे. मानवी गर्दीत येथील निसर्ग अजून किती दिवस टिकेल हा प्रश्नच आहे. तरी निसर्गप्रेमींनी वेळोवेळी रंकाळा वाचवण्यासाठी जरूर ते सर्व लढे दिले आहेत. रंकाळा फक्त तलाव नव्हे तर माझ्या आठवणींचा समुद्र आहे. इथे जोही येतो तो त्याच्या येथील आठवणी घेऊन जातो. तर मग तुम्ही कधी येताय आमचा रंकाळा पाहायला?